सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बांधकाम व्यावसायिकांच्या खर्चात आणि वेळेत बचत करणारा उत्तम दर्जाचा प्लांट म्हणजेच देसाई ग्रुपचा महेंद्र रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांट. फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मायनी अभयारण्यास अज्ञाताकडून आग लावण्यात आली आहे. पाहूया सविस्तर बातमी. मायनी अभयारण्यास अज्ञाताकडून आग लागल्याचे समजल्यावर तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी सोशल मीडियाचा उपयोग करून लोकांशी संपर्क साधला. घटनास्थळी लोकांनी एकत्र येऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे वनसंपदा सुरक्षित राहिली व लोकांच्या सहभागामुळे व सतर्कतेमुळे वनसंपदा वाचवण्यात मात्र यश आले. आज जो मायनी वनक्षेत्रामध्ये वणवा लागलेला होता, या वणव्या संदर्भात मायनीचे वनक्षेत्रपाल काश्मीरी शिंदे साहेब यांच्याकडून फोन आला. फोनवरून माहिती मिळाल्यानंतर आम्ही गावातील सामाजिक संस्था, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांना संपर्क साधून मायनी वनक्षेत्रामध्ये बोलवून घेतलं आणि या सर्वांच्या सहकार्यानं हा लागलेला जो वणवा आहे तो विझवण्यात आम्हाला यश आलेला आहे. ज्यावेळेस तुम्हाला वनक्षेत्रांचा फोन आला त्यानंतर तुम्ही तुमच्या परीने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस तुम्ही कोणाकोणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला? गावातील काही सामाजिक संस्था जशा की फ्रेंड्स ग्रुप असेल किंवा पत्रकार संघ असेल, गावातील ग्रामपंचायतमधील ग्रामपंचायत सदस्य असतील, अशा सर्व संबंधित लोकांना आम्ही फोनवरून किंवा व्हॉट्सअपवरून मेसेज करून सर्वांना सांगितलं अशा पद्धतीनं वणवा लागलेला आहे आणि तिथं आपल्या सहकार्याची गरज आहे. आणि आमच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील ग्रामस्थ, सामाजिक संस्था, पत्रकार बांधव इथं उपस्थित राहिले. मी त्यांचा खरं तर खूप आभारी आहे, जेणेकरून आपल्या गावची जी वनसंपदा आहे ही वाचवण्याच्या सदहेतूनं सर्व ग्रामस्थ इथं येऊन वनक्षेत्रपाल किंवा वनकर्मचाऱ्यांना सहकार्याची भूमिका दाखवली. त्याबद्दल मी पोलीस पाटील या नात्यानं या सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि जर इथून पुढं कोणी वणवा आकसबुद्धीनं लावण्याचा प्रयत्न करीत असेल तर इथून पुढं त्याची गय केली जाणार नाही, असं त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल अशी एक भूमिका. मायनी मसवड रोडला आज अभयारण्यामध्ये वणवा पेटलेला होता. तरी येथील सर्व मायनीकरांच्या सहकार्याने तसेच पत्रकार बांधव, गावातील सर्व ग्रामस्थ, फ्रेंड्स ग्रुप तसेच इतर सर्व सामाजिक संस्था यांनी सर्वांनी एकत्र येऊन अतिशय एकजुटीने असं इथे एक आज काम पाहायला मिळालं. आणि मायनीत जे आज इथं तुम्ही जे बघताय हे पूर्णपणे असं आग लागलेली होती. तर प्रत्येकानं कधी कुठलंही न लाजता प्रत्येकानं हातात पाटी खोरं घेऊन, पाणी घेऊन आणि सगळ्या प्रकारे मदत करून सगळ्यांनी अतिशय चांगल्यारीत्या आज हे पूर्णपणे वणवा विझवलेला आहे. यातून एकच चांगली गोष्ट निदर्शनास आली की मायनीतील एकता आणि वन्य प्राणी जीवाबद्दल असलेलं प्रेम आणि आपल्या सर्व मैत्रीची आत्मीयता यातून सर्वपणे दिसून आलेली आहे. मी कार्यालयात काम करत असताना अचानक आग लागल्याचे समजल्यावरून आमचे कर्मचारी व ग्रामस्थ मायनी या सर्वांनी, पत्रकार बंधू यांनी सगळे येऊन आग विझवली. त्याच्याबद्दल त्यांचं मी प्रथमतः धन्यवाद व्यक्त करतो. हे जे अशा गोष्टी जी अज्ञात लोकांकडं घडते ते फार एकदम निसर्गाच्या दृष्टीनं एकदम त्या चुकीच्या आहे. जेणेकरून वन क्षेत्रामध्ये अनेक प्रजातीचे सरपटणारे प्राणी, पशु, पक्षी हे असतात आणि ते आश्रय घेतलेले असते. त्याच्यामुळं काय होते, जर असं अज्ञातांनी कोणी जर वणवा लावला तर त्याच्यामुळं त्यांचा जीव हा नाहीसा होतो आणि त्याच्यामुळं निसर्गावर हा जास्त परिणाम होतो. आणि जास्तीत जास्त आपण सध्या झाडे लावा शासनाचा कार्यक्रम आहे, झाडे लावा झाडे जगवा. परंतु वणवा विझवणे किंवा वणवा न लावणे ही जर संकल्पना सगळ्यांनी जर मायनीच्या लोकांकडं घेणं गरजेचं आहे. जेणेकरून एक फोन मारल्यानंतर सगळे ग्रामस्थ किंवा पत्रकार बंधू हे सगळेजण एकत्र आले, पोलीस पाटील हे सगळेजण आले आणि त्यांनी आम्हाला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना वणवा विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्याच्याबद्दल मी त्यांचं सर्वांचा आभार आहे.
या दरवर्षीप्रमाणे म्हणजे प्रत्येक वर्षी आग आहे लावण्यात येते, त्याच्यावरती आपल्या वन विभागाकडून काय ठोस उपाय? आम्ही शक्यतो काय करतोय, नोव्हेंबरच्या दरम्यान चारी बाजूनं रस्ता दुतर्फा झाडरेषा काढून घेतलेले असते ते, परंतु त्याला पण काही अज्ञात लोक असं म्हणजे अज्ञात लोकांकडं किंवा आपल्या इलेक्ट्रिक साईट हे असते त्याच्यामुळे ठिणगी लागून हा वनवा लागण्याची शक्यता असते.